हाय गाईज, मी आता नदीवर आलो आणि उन्हाची लय तळमळ होती ह्याच्यामध्ये गरम घरामध्ये असं बसावंच वाटत नाही म्हणून मी नदीवर आलो. तर काय नदीवर येऊन ह्याने फायदा किती घेतात बघा. मी काल लईच अंगात आग पडलेली अशी म्हणून नदीत बसून आंघोळ केली होती. तर त्याचा गैरफायदा घेऊ नको बघा. या पोरी कशा करतात बघा हो का. दिसलं का? तर पाण्यात खेळावं म्हणजे आता मी दररोज नाही येणार. आता 2-4 दिवस आपण लईच पाऊस पण इकडं पडत नाही ना एकदम. किती दिवस झालं पाऊस पडून बी आणि लईच गरम होते. आबाळ येते गरम होते. काडवरती तोड. मज्जा वाटते पाण्यात त्यांना आंघोळ करायला. एकदम छान पाणी आहे मस्त. मला वाटते पाण्यात उतरावं पण नको म्हणते. ह्या बाईला काय जीवाला काय वाटते का नाही लहान पोरींबरोबर आंघोळ करते असं म्हणायला नको. मी ना आपलं वरतूनच हे व्हिडिओ बनवते इथून. आता मला कपडे धुवायचे अजून तो का कपडे राहायचे तरी पण म्हणलं आता लईच ऊन झाले. म्हणलं इथं जरा बसावं थंड गारट्याला जरा. आणि मला नदीला येऊन कपडे धुवायला लई बरं वाटते बरं का. तेवढाच टाईम बी जातो आणि मस्त थंड कारगार म्हणजे टाईम निघून जातो. आणि छान गारट्यात कपडे बिपडे धुवायला मजा वाटते. घरामध्ये पाणी उपसायचं किती, घ्यायचं किती आणि धुवायचं किती म्हणून मी नदीवरच यायला लागले कपडे धुवायला. तरी काही लोकांनी तर टाकले कचरा. ते घराची कौलं बिवलं काय नु टाकले इथं. इथं बसायला पण चांगलं वाटते जरा. मी इकडे येते गाणं हे करण्यासाठी. लांब येऊन बसले इकडं. 1 नको 2 नको. कसं आहे माहिती आहे का, गावामध्ये व्हिडिओ बनवावा तर गावातल्या लोकांना लई किडा, त्यांना लई वाटतं वेगळंच म्हणून लांब येऊन बसले मी इकडे व्हिडिओ बनवायला. तर माझी सांगण्याची हीच एक, तुमच्या जवळ बी कुठं नदी असली तर तुम्ही पण एन्जॉय करू शकता मस्त. आणि छान छान एन्जॉय करू शकता बघा. किती छान माझ्यासमोर हिरवंगार मस्तपैकी हो का बघा. हिरवंगार झाडं बसायला छान. हो काही वरती झाडे मी सावलीला बसले. सगळे नदीला म्हणल्यावर काय हो झाडच झाडं, हिरवेगार पानं फुलं निरनिराळे. पक्ष्याचा किलबिलाट असतो. एन्जॉय तेवढाच आपल्या जीवनात येऊन नाही का. आता खाली तो का पाणीच आहे तिकडं. पण मी बसले आता किनाऱ्याला कडेला. तिकडे ती बांधले ही काय लोकांनी पायऱ्या बांधल्या तिथं धुणं धुवायला. पण आता कसं आहे माहिती आहे का, कसं झालं माहिती आहे का, पाणी घरागणीच आता घराने नळ म्हणल्यावर काय घरी पाणी आलं, घरी पाणी येते नळाला म्हणल्यावर लोक काय करतात घरीच कपडे धुवून टाकतात. मग आता आम्हाला आहे तसं पाणी पण मी म्हणून उन्हाचं काय काम करणार घरामध्ये. तर मी आता इकडे येऊन पण मला काही तू काटे चिकटायला लागले हो इकडं बसल्यावर. काट्याचं जागा आहे काय केलं नाही. आणि मी का इकडं त्या दिवशी माझी मांजर मेली होती ना, मांजरीचं पिल्लू मेलं होतं. मला दुःख खूप वाटते दुःख. पण काय करणार आता, मरण कोणाच्या हातात नाही म्हणतात ना आधीच. तशी गत हो का इथं मी आणून ह्या ठिकाणी हे केलेलं आहे. ह्या ठिकाणी इथं गाडले. लय आठवण येते पण काय करणार, इलाज नाही. झालं गेलं मेलं आता काय करणार त्याला. आपण काय डॉक्टर नाही होत की त्याला बाजाला. आता तुम्ही घरी जा, आता लय झाले यांची नखरी. आता लोकांना काय हो बोलायला तेवढंच, त्यांनी काय मला देणारच का आणून. पण लय ए बाया अशी करते होते, व्हिडिओ काढलं म्हणून काय वाईट आहे मला सांगा. बोलणारे बोलते ते, जळणारे जळते. तर आपल्या काय, आपण काय वाईट करतो का. व्हिडिओ काढणं काय वाईट नाही गोष्ट. आणि कोण करणारी करत असलेली वाईट बी आपल्याला नाही माहिती. तर झाले मी इथं आले आता नदीवर इकडं पायऱ्यावर बसली येऊन. ह्या पायऱ्याची अवस्था बघा कशी झाली. ते घरी कपडे धुतलं नाहीतर ह्या नदीला आज म्हणजे 10 वर्षाच्या खाली
या नदीला माणूस बसायला असं जागा नसते. बसायला म्हणजे थोडं पण असं जागा नसते. कपडे इतके धुवायला लोक येतात. इतक्या पायऱ्या, आता ती पायऱ्या बनवल्यात म्हणून पहिलं पायऱ्या पण नव्हत्या. इतकी गर्दी असायची कपडे धुवायला. पण आता बघा पाणी आल्यामुळे नदीला कोणी विचारत नाही. आमच्यासारखे विचारतात नदी माता. तर उन्हाचं मस्त छान वाटते. मी काल ह्याच्यातमध्ये बसून आंघोळ केली, छान बरं वाटलं मस्तपैकी. तर आता मी कपडे धुवायला जाणार आहे. बाय. तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ इकडं नदीला तर मला नक्की सांगा. एन्जॉय कसा उन्हाळ्यात करायचा, करमणूक. लोक कुठं कुठं जातात फिरायला, पण आपल्याला काय पोरबाळ नातवंड घेऊन जाता येत नाही म्हणून मी नदीला येते. कुठं तर बाहेर जायचं एवढं थोडंफार आसपास कुठं तर तेवढंच एन्जॉय आमचा. दुसरीकडं नाही बघा लांब कुठं जात पोरांमुळे. बाय बाय. तुम्ही पण जात जा, तुम्ही पण एन्जॉय करा उन्हाळ्यात. मस्त लोक गावाला सुट्ट्याला जातात, पण आम्ही कुणाच्या गावाला जायचं आहे आता 2-4 दिवसांनी. अजून बघू गावाकडं गेला व्हिडिओ बनणार. बाय बाय आता.